आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा म्हणजे लोक मारतील. बघितलं बॅगच 1 वर्षाने भेटणार 5 मिनिट. कर्मा हिट्स बॅडली. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तू गप्प बस. चुप. तेरी भी चुप मेरी भी चुप. मेरी नजर से अपने दिल में भी झाक ले कभी. नो ऍज तुम्हाला माहिती आहे आपली कोणतीच ट्रिप सुखरूप पार पडूच शकत नाही. वेलकम टू अतरंगी व्लॉग्स विथ अ न्यू डे विथ न्यू स्पॉट अँड विथ अ न्यू व्लॉग. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने गाजलेला या कोकण भूमीतून येवा कोकण आपलं जसं असं म्हणत मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आजचा आपला ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आपण थेट लाईव्ह आलोय नाद मेन्स वेअर वरून नॉन पेड प्रमोशन्स. तर आपण आता कुठेतरी जातोय. जसं आपण लास्ट टाइम गेलो होतो तसंच यावेळी पण जातोय आणि कोण कोण येणार आहे आपण कुठे जातोय हे तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्कीच कळेल. माझा इंट्रो एवढा मोठा असतो ना की तुम्ही लोक आय नो स्टक होऊन जातात. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि भेटा. मी आता तुम्हाला तेच दाखवायसाठी आलो की गाईज पुढे तुम्हाला ब्लॉग खूप बघायचा आहे. तर इथे आम्ही शुभम पण आहे आपल्यासोबत. शुभमचा मित्र सुद्धा आहे आणि आता आम्ही थेट चाललोय लोणावळ्याला विलाला. खूप सारा एन्जॉय येणार आहे. तुम्ही हा ब्लॉग एंड पर्यंत बघा. चला. येस नवीन ब्रांच काँग्रेट्स. नक्की खरेदी करायला या. जर तुम्ही पनवेलच्या उरण वगैरे कळमोली तलोजा तर तुम्ही कामोठ्याच्या आसपास कुठे राहत असाल तर तुमचा एकच निर्णय नुसतंच कामोठे नाही महाराष्ट्रात कुठलं पण या. महाराष्ट्रामधून कुठून पण या पण या. ओके चलो बाय बाय. भेटूया पुढच्या प्रवासात. चला थोडं मालवणी थोडं न्यूटन. ओके 3, 2, 1 शट. तर नमस्कार मंडळींनो. आपण चेंबूर ते थेट आलोय कामोठे सेक्टर 17ला. कशासाठी? आपला नाद मेन्स इथे ओपन झालेला आहे. सेकंड ब्रांच ओपन झालेली आहे आणि या नाद मेन्सचे ओनर कोण आहेत? अभिजित थोराड मेरा भाई. तर तुम्ही नक्की 19 फेब पासून आपलं शॉप चालू होत आहे. तर प्लीज लवकर लवकर या. शॉपिंग वॉपिंग करा छानपैकी. तुमच्या बॉयफ्रेंडसाठी, डॅडसाठी, भावासाठी, काकासाठी, मामासाठी कुठून शॉप करायला पाहिजे इथूनच शॉप करायला पाहिजे. तर येत आहे ना लवकर या. आणि आयडीला पेजला फॉलो करायला विसरू नका. आता घरात घुसून मारीन. मराठी माणूस आपल्या का मराठी माणसाने आणि आपल्या मराठी माणसाला नक्कीच आवर्जून सपोर्ट करा. शिवजयंतीला ओपन करण्याचं हेच एक मोठं सगळ्यांना कट. अरे आपल्या मराठी माणसाच्या दुकानात नक्की खरेदी एवढंच बोल. आणि आपल्या माणसाला मोठं करा असं बोल. ओव्हर ऍक्टिंग मत कर. चल 3, 2, 1 शट. आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा म्हणजे लोक मारतील. लोक मारतील. चल 3, 2 चल सिरियस. ओके लय गरम होते समृद्धी प्लीज. 3, 2, 1 शट. आपल्या मराठी माणसाला फॉलो बॅक नक्की द्या. ओके टेक लास्ट. 3, 2, 1 शट. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायला विसरू नका म्हणजे. आणि आपल्याच मराठी माणसाच्या दुकानात खरेदी करा. आणि आपल्या मराठी माणसाच्याच दुकानात खरेदी करा. गाइस फायनली टेक नंबर 17 कम्प्लीट. ए चल तुझ्या पेशंट काट. मी फर्स्ट टेकच वन शॉट मध्ये गेला. आपण कशी मारूयला मोठा हे सगळं मी आहे. तू आली तू खूप झाली माझ्यासाठी. तुला तर लय लोड घेऊया इकडे. हे सगळं मी करतो काय टेन्शन घेऊ नका. वाव कसलं भारी वाटतंय माहितीये. अभी मेको कब शॉप खोल के दे रहा है यार. तुला तर मी महिन्या आधी ऑफर टाकली होती की आपण वेगळ्या नावाने वेगळं सगळं करू. तुला सगळं शिकवतो पण ही काही झोपते जेवढी तर उठेलच माझ्या. मी जाने दे क्या बोलू अभी यार. बेला बेटा. तर मंडळींनो सुकून फुल कॉन्फिडन्स मध्ये माझ्या हातात गाडीची चावी सोपवली आणि बोलला की गाडीत जाऊन बस. कारण की मी बोलली की मला ऊन खूप लागते. मस्तपैकी फुल डोकं वर करत गाडीत येऊन बसले आणि आता एसीच्या जागी हीटर चालू झालाय. गरम हवा येते. और अभी मैं पूछू कैसे. जर मी ह्याला बोलली की मला गाडीचा एसी नाही चालू करता येत तर किती चुत्या दिसेल. काय गमत असं का होतं. समोरच उभा आहे बोलू पण नाही शकत. क्या करू. गरम होता है. चुकू इधर आ भाई. ए भाई
आणि आता आपण काय केलंय, काच ओपन केली, ऑप्शन नव्हता आपल्याकडे, हाक मारून इज्जत नाही काढायची मला. पण मला असं वाटतंय की कुठेतरी कधीतरी जिथे आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज नसतं तिथे विचारणं गरजेचं आहे, बॅकस्टेप घेणं गरजेचं आहे. आणि तरी मी नाही विचारणार आहे, कारण की त्याच्यासोबत त्याचे मामा आणि त्याचा भाऊ पण आहे. एकटा असतं तर मी विचारलं पण असतं, डोकं खेचून विचारलं असतं की सुकू मेरे को बता. आणि मला असं वाटतं की सुकूच मला गाडी चालवायला शिकणार आहे. जस्ट थिंग इज ठोकू दे रगोबी कुठे. कारण की ना आल्याला काय झालं, मी बसली आणि माझा पाय कशावर तरी पडला, एक्सीवर पडला की गिअर तर नाही, गिअर तर इथे बाजूला असतो एवढं माहिती आहे, इतना पता है मेरे को. गिअर तर बाजूला असतो, ब्रेक वरती पडला, कशावर तरी पडला आणि मला असं वाटलं गेलो डायरेक्ट ट्रक मध्ये समोर घुसलो. ट्रॉमाच झाला मला बाई. तर नमस्कार मंडळी, आज तुमची भेट होणार आहे माझ्या जवळच्या माणसांशी, म्हणजे आमच्या कॉलेज कट्ट्याशी. खरं तर आमची एक वेब सिरीज आहे आणि त्यातले आम्ही कॉलेजमेट्स आहोत. म्हणजे आम्ही सगळे भेटलो होतो शूटच्या निमित्ताने. आणि शूट करता करता कधी एकमेकांच्या जीवाभावाचे झालो हे समजलंच नाही. आता ग्रुप म्हटलं की त्यात छोटे छोटे ग्रुप येतातच. आणि ह्यात माझा सर्वात फेवरेट ग्रुप म्हणजे आमच्या तिघांचा, म्हणजे मी, अभि आणि सुक्कू. आम्हाला दुनियेचं काहीच घेणं देणं नसतं. आम्ही तिघं एकत्र असलो ना की लहान मोठं चांगलं वाईट सगळं विसरून जातो. गेल्या 1 वर्षात आम्ही एकमेकांना एवढं ओळखायला लागलोय की डोळे वर केले तरी आम्हाला समजून येतं की नक्की याच्या मनात सुरू काय. आयुष्यात सर्वात मोठ्या नकळत झालेल्या चुकांपासून मुद्दाम केलेल्या चुकांपर्यंत सगळंच माहिती आहे आम्हाला एकमेकांबद्दल. नजर लावलात ना तर डोळे फोडीन. हे सनस्क्रीन. आता मी तुम्हाला देणार आहे मॉइश्चरायझर. मला मॉइश्चरायझर द्यायचं असतो. माझं उलट आहे. तर को पता है ना, तेरा भाई भाई है, बहन नाही. आता आपण बिलावरती पोहोचलो आणि आमची कॉम्पिटिशन चालू आहे ब्लॉग बनवण्यासाठी. कोण फटाफट बोलतोय तर हा कॉम्पिटिशन करणार आहे माझ्यासोबत, अर्थ नाहीये. कुकी असं काहीतरी जेरी आणि हा आमचा राहुल्या. आमची फ्रेंडशिप म्हणजे ट्रॅजेडीज म्हणता येईल. आणि बोलू शकत नाही, नाहीतर कॉन्ट्रोवर्सीज विल बी ऑन द पीक. बट आरसी म्हणजे इज अ ट्रू जेंटलमॅन. त्याला माहिती आहे मुलींची रिस्पेक्ट कशी करायची, त्याला माहिती आहे कुठे किती आणि कसं प्रोटेक्टिव्ह राहायचं. आणि ह्या मुलाने मला अजून तरी आठवत नाही की माझ्या कोणत्याच गोष्टीला नाही म्हणालंय किंवा कोणाच्याही कोणत्या कामाला नाही म्हणालंय. तर आपण चाललोय कुठे? आपण चाललोय सनसेट बघायला. कुठे? लोणावळा टायगर पॉइंटला आपण चाललोय काय जानू. आणि ज्या कॉन्फिडन्सने मी माझ्या व्लॉग्स मध्ये मागे बॅकग्राऊंडचे सॉंग्स चालू असताना व्हिडिओज काढते, त्या कॉन्फिडन्सने माझ्या हरकते बघता कधी ना कधी तरी माझ्या अकाउंटला स्ट्राईक बसणारच आहे. इंस्टाग्रामला बसला तर युट्यूबच बाकी आहे. तर लेट्स सी, आय होप लागणार नाही. काय बोलतो सुक्कू? काय बोलू? बोल रे. तर गाईज आता आपण चाललोय टायगर पॉइंटला. आपले काही मित्र जे होते आपल्या सोबत ते थोडेसे बाहेर गेलेत, ते भरकटलेत जरा वाटेवर. ते त्या मार्गावरून ते थोडेसे बाजूला गेलेत. सो आता आम्ही चाललो टायगर पॉइंटला. सो एकदम भारी असा सनसेट बघायला भेटणार आहे. सो चला आमच्यासोबत. सनसेट बघायला मिळणार आहे. आणि आपली जी बाकीची मंडळी आहे ती गेली आहे विनीच्या व्हॅलेंटाईनला. म्हणजे कुकीची जी डॉगी आहे ती जरा आई झाली आहे. व्हॅलेंटाईनला झाली व्हॅलेंटाईन. तीनच बाळा झालेत ना तिला? 3 झालेत का? बाळाटीन. नाव इट मेक सेन्स. काय लेट करून ठरत तुला का? आळशी. ए तुमची वावकीतली भांडणं घरी करा. द रॉक आणि मार्क हेनरी. प्रॉपर्टी याच्या नावावर आहे. कसले नालायक लोक आहेत मध्ये भांडणं करतात. दिस इज द फेमस चीज भजी ऑफ लोणावळा टायगर पॉइंट. अँड दिस इज अ होलसम वाइब. एक खा के बताओ कैसे. या व्लॉग मधला प्रत्येक जण एकमेकांसाठी तितकाच महत्वाचा आहे जितकं घरातल्या घरपणासाठी घरात राहणारी माणसं. असा एक ग्रुप कदाचितच कोणाचा असावा.
जिथे समजा 8 जण जरी असली तरी एकाबद्दलही मागून बोलणं होत नसतं. हो, कधी कधी कोणाचं काहीतरी खटकतं, पण ते तिथल्या तिथे सरळ तोंडावरती सॉर्ट आउट होऊन जातं. मनात कधीच आम्ही काही ठेवत नाही आणि एकमेकांना समजून घेणं हीच आमची खरी ताकद आहे. आता कोणाचा जीव हे बघा जास्त नको भरू. बस बस. लगता हम क्या करें. कसं आहे? समृद्धी स बरोबर आहे. चलेगा. सो गाणं प्ले. काय द्यायचं? क्या देने का? इसको एक फ्रेज देते हैं कुछ तो, और आराम आराम से बोला उसको. गाना चालू करते मी गाना ऑपरेट शाती रे वो है. चालू है, चालू. क्या करायचं? ह्याला काय द्यायचं राहुल? नाही, गाण्यावर लक्ष पाहिजे. ह्याला काय द्यायचं राहुल? मनी नाही भाव आणि बोल ना तू काय. ओके, नाही भाव. नीट व स्पष्ट. मनी नाही भाव. मनी नाही भाव. भाऊ भाऊ ओके. मनी मी मनी नाही भाव म्हणे दे. मनी मनी नो एक्सप्रेशन. मनी मनी हळू बोल ना. मनी मला फक्त मनी मला हळू बोल. मनी 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 नाही भाव. मनी नाही लिपसिंग करतो. नुसतं लिपसिंग कर बाई. मनी नाही भाव. मनी आम्हा एक 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 जण बोलत आम्हाला. 3 मिनिटाचा टाइम आहे. थांब दे. मनी एवढं पोरगी मी थांब ना. काय आम्ही तिकडे बसतो. अनकम्फर्टेबल जागेवर. आणि हा आमच्या ग्रुपमधला एक असा फेमस कपल आहे ज्यांच्यावर सगळे खूप प्रेम करतात आणि ह्यांना दुनियेचं काहीच घेणं देणं नसतं. माझा भाऊ साहिल दादा. ह्याच्यासाठी मला वाईट वाटतं कारण बिचाराला कधी बोलायलाच मिळत नाही, आणि सृष्टीसाठी वाईट वाटतं कारण तिचं कधी कोणी ऐकूनच घेत नाही. पण जितकं क्यूट ह्यांचं कपल आहे ना, तितकंच गोड ह्यांचा स्वभावही आहे. हे सगळं ऐकल्यावरती मी मार नक्कीच खाणार आहे, पण बस इतकंच बोलेन की हा जो ग्रुप आहे ना, माझ्या लाईफ मधला बेस्ट ग्रुप आहे आणि नेहमीच असेल. आपके हम भी आपके हम आपके ए हम ए बाय बाबा ए हाताने अक्षर नाही. अक्षर नाही सांगते मी. हम करेक्ट आहे. पुढे एवढं सोपं एवढं सोपं. हम भी आपके आपके ए हळू बोला. आपके अगं बघतेच काय नक्की. आपके आपके हम आपके हे कोण? जे तुम्हार आमची मुंबई. हम आपके एवढंच होतं. हे कोण? आपके हे कोण हाताने गेलंय सृष्टी? कोण चल जाऊ दे. कोण? हम आपके हे कोण? री री ते ई
तेरी भी पडली. भी तेरी भी टेडी पी तेरी भी टेल मी व्हॉट टू डू. तेरी भी चुप. तेरी भी चुप. चुप. हाँ. तेरी भी चुप. मेरी भी चुप. गोड गोड अरे कळत नाही. गोड एवढा मोठा नको. ऊस गोड आहे एवढं लाभला. गोड 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 उसकोर. अरे यार ती शब्द सगळं सांगतो. गोड मी आता काय उसको किसका बोलते? उसने. गोड उसका. किसका. तर आता भेटूया माझ्या 2 मुली मैत्रिणींना. माझा आणि मुलींचा आयुष्यात जास्त संपर्क नसल्यामुळे ह्यांचं प्रेम मला आधी आधी ॲक्टिंग वाटायची. पण नंतर नंतर ह्यांची माझ्यात इन्व्हॉल्वमेंट बघून आश्चर्यच वाटलं की मुलींची फ्रेंडशिपसुद्धा इतकी प्युअर असू शकते. नुसत्यात दिसायला नाही तर मनाने सुद्धा माझ्या मुली खूप सुंदर आहेत. बिचारा कायम स्वतःसाठी जिजू शोधत असतात. कधी कधी मला वाटतं की मी सिंगल असण्याचं माझ्यापेक्षा जास्त ह्यांना दुःख आहे. आणि कधी कधी असा विचारही येतो की डू आय इवन डिझर्व दिस काइंड ऑफ फ्रेंडशिप्स. पण नंतर मला समजतं की मीच ह्यांचा इमोशनल सपोर्ट आहे. जितकं प्रेम मला या दोघांनी दिलंय ना तितकं मैत्रीत सगळ्यांच्याच नशिबी यावं महादेवांकडे हीच इच्छा. राणी साहेबांना असं वागणं शोभा देत नाही. राणी साहेबांना असं वागणं शोभा देत नाही. आम्हाला दिलंस का? Guys are no, they are not stopping and Meva is mine. ए मला द्या दे पटकन. तर गायजांनो आता विषय असा झालाय की ह्या लोकांनी मस्त मोठे मोठे 2 पिझ्झे घेऊन आलेत. पण कोणाला गरमच करता येत नाही. कोणालाच गरम करता येत नाही. तर आता तुमचा भाऊ डेअरिंग करतोय हे काय ते ऑपरेट करण्याचं पहिल्यांदा आयुष्यात. तर बटन चालूच आहेत. मला असं वाटतं हे उघडायचं आहे. उघडलं. गरम आहे का ऑलरेडी? डायरेक्ट ठेवायचं असतं की काय टाकायचं आतमध्ये? कशा तरी ठेवायची विषय असेल ना. गाईस तुम्हाला पण जर का ओव्हन ऑपरेट करता येत नसेल तर मला नक्की सांगा. बापरे ते काहीतरी फ्लिकरच होतंय बाई. हे बंद आहे का फ्रीज? काय चाललंय माझं? इकडनं लाईट पेटते एवढं तरी मला नॉलेज आहे. एवढी पण गावठी नाही. काय करू? तुम्हारा भाई करेगा. तुम्हारा भाई करेगा तो सुन. ठीक आहे. सर्वात आधी आपला टास्क असा आहे की आपण ठेवू एक डायरेक्ट स्लाइस टाकू ना. आईच्या गावात जालो होतो करून टाकू शकता. काय म्हणतात? थांबा जरा मी घडले. डायरेक्ट स्लाइसेस ठेवू आपण. ठीक आहे. जास्त शॉर्ट मध्ये घ्यायला.
टेक्नॉलॉजी आज एवढ्या पुढे गेले, पण तरी आम्हाला आपण मिडवरती ठेवूत. अगदीच आग लागली तर परत विषय व्हायचा. आणि किती 5 मिनिटं करायचं. ही गोल फिरतंय बाई. आय होप की काय फुटाफाटी होणार नाही, कारण की मी जे काम करते ते सरळ झाले असं कधी जिंदगीत झालेलं नाहीये. मित्रा, मी किती गट्स गॅदर केले तुला कळतंय का? मित्र तुझा बर्फावर फिरत होता, आता हे फिरत नाही दगा देते. मित्र अजून कितीच लोक दगा देणार आहेत. गाईस, तुमच्या भावाने केलाय. तू गप्पा बस, तू गप्पा बस. तर मंडई, मी तुमच्या भावाने पिझ्झा गरम केलाय. कोण आहे मी? साधारण माणूस आहे ना? ही लोक हलक्यात घेतात मला खूप जास्त. सकाळचे 6 वाजलेत आणि हे चौताळलेत बघा कसे. रात्रभर तर गाईस, कर्मा हिट्स बॅडली. तुम्हाला सांगू तिने काय केलं, एक पोरगा बिचारा शांतपणे माझ्या रूम मध्ये, आम्ही रूम शेअर करतोय, तो झोपला होता आणि ही मॅडम गेली आणि त्याच्या अंगावर ते पाणी टाकलं आणि ते आता भिजून आली आणि आता कुडकुडत बसले. दिस इज हाऊ कर्मा हिट्स बॅडली. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तर हेच असतं. तिथं थोबाड दाखव. असंच असतं. तोंड दाखवायच्या लायकीच राहणार नाहीत. तर चांगलं वागा. बी काइंड टू एव्हरीबडी. आय एम प्राऊड ऑफ इट. 78. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर. काही सिंगल असण्याचे परिणाम बघा. एक कपल आहे, त्यांना आम्हाला जगू नाही द्यायचं. नेहमीच चिकटलेलं असतं एक ठोक 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 ठोक. तर गायजांनो, अशाच प्रकारे आपली ट्रिप झाली आहे संपन्न आणि आपण आता निघतोय घरी जायला. ओ, काहीतरी छान ऐकलं मी. चहा पिऊया. आधी चहा पिऊ, बाय बाय करू. ठीक आहे, चला. तर गायजांनो, आता आपण गाठतोय परतीचा प्रवास आणि खूप असं दुःखदमय दृश्य इथे तुम्हाला बघायला मिळू शकतं की आम्ही किती खुश आहोत. एकमेकांची पाठ सोडवणार आहेत आम्ही आता आणि फायनली खूप वर्षभर तरी आता मी ह्या लोकांना भेटणार नाहीये. तर वा, गोल्डन रिट्रीव्हर बघितलंस? हा, तर कसं वाटतंय तुला अभि? चांगलं वाटतंय मला की तू वर्षभर नाही भेटणार. सॉरी, म्हणजे असं वाईट वाटतंय मला की तू वर्षभर नाही भेटणार. का नाही भेटणार, हे नाही भेटणार, हा तर प्रश्न आता वर्षानंतर सुटेल. कारण की माणसाने घेतलेला निर्णय आहे, त्याला असं बदलू शकत नाही. काय नोबिता, बरोबर? चांगले असतात गोष्टी, चांगले असतात काही गोष्टी. एक्झॅक्टली, काही गोष्टी गरजेच्या असतात. काय काय विधी. ओम नमः शिवाय. घ्या उदी. ओम न, बघ भोलेंनी आशीर्वाद दिला. तर येस गायजांनो, पण मला असं वाटतंय की तिने टाइम खूप कमीचा ठेवलाय. मग भेटतेच कशाला परत, मला तेच कळत नाही. है ना, ऍक्च्युली यार भेटतच कशाला. ठीक आहे, चल. आता तुम्हाला मी दाखवतो, नंतर मी पर्सनल स्टोरी टाकेल ही भेटली म्हणून परत मला. क्लोज बेड आला, क्लोज बेड आला. इज्जत मत काढ. So yes people, this was it of our vlog and I hope that you enjoyed a lot. व्लॉग मध्ये कोणाच्या सेंटिमेंट्स जर का दुखावल्या गेले असतील तर मला माफ करा मनापासून. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग आला असेल तर इट्स ओके, येऊ द्या आला पाहिजे. आणि चॅनलला लाईक फाय, शेअर फाय, सबस्क्राईब फाय करून टाका, नाही तर घरात घुसून मारतलंय काय. बाकी अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा तरंगी व्लॉग्स. उचला चहा, पिया नीट. ऍज तुम्हाला माहिती आहे आपली कोणतीच ट्रिप सुखरूप पार पडूच शकत नाही. आपल्यासोबत झालाय विषय, हा कॉपीराईट लावतोय क्रिकेटवाला. आपण निघालो मस्त फुल तावातावामध्ये. बाय बाय बाय. फुल तावातावामध्ये निघालो हा विचार करून की मस्त आता घरी जाऊ, झोपू. गाडीच नाही, कॅब होत नाहीये. 4:30 वाजताची ट्रेन आहे. नो बस. हाऊ टू गो होम, व्हॉट टू डू. शब्दच नाही आता. काय विचार करतोय, करू काय. नाहीतर एंड ऑफ आपण बसने जाऊया ह्यावेळी. चल ना, चलो काढा गाडी. कालपासून आम्ही एकमेकांना ऑलरेडी तीन वेळा बाय केलंय. आता माझी बॅग परत राहिली गाडीत. आता हे परत येणार, परत बाय होणार. मजा आली.
बाय. अटकून गेले ना. मी आता बघितलं बॅगच. 1 वर्षाने भेटणार आहे 5 मिनिटात. हा जो ग्रुप आहे ना माझ्या लाईफ मधला बेस्ट ग्रुप आहे आणि नेहमीच असेल. भले या ग्रुपमध्ये मी एकटीच सिंगल आहे पण कधीच इथे कोणी मला एकटं फील नाही करवलं आणि मला मुलींसारखं तर अजिबातच वागवलं नाही. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही मला आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण दिली आहे की मैत्रीत कधीच कोणी लहान मोठं नसतं. जे काही असतं ते सगळ्यांचं सगळं सारखं असतं. आय लव्ह यू गाईज. माझ्या भावाला आलं अल्टिमेट मोटिवेशन. 5 मिनिटाचा रोड मेन रोड पर्यंत जातो असं सांगितलंय आम्हाला. मी जर 10 मिनिटं लागले नाही तर माझं नाव हे बघ बदल. 5 ते 10 मिनिटं तर रुकतात. परत आपला खायचंय म्हणून पण विचार केला की जाता जाता काहीतरी दिसली तर खाऊ आणि मग जाऊ. हा हे कसं आता चांगलं बोललास. चल तर गाईज मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की इफ इन केस कल ऐसा वक्त आया की आपण सगळेच आपल्या कामामध्ये इतके बिझी झालो आहे की आपल्याला एकमेकांसाठी वेळच नाही मिळत आहे, तर मला सांगा तुम बिन सबको छोड़ के कैसे कल सुबह जाओगी. मेरे बाद इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी. अँड फॉर एव्हरी मिस्टेक फ्रॉम माय साईड, माझ्या प्रत्येक चुकीसाठी पुराना मानो बात का ये प्यार है गिला नहीं अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. I miss you guys.